स्टार इंडिया वन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। तिसगाव पैठण महामार्गावरील आंबेडकर चौकातील शौकीन हॉटेल समोर सुरू असलेल्या पुलाच्या कामाचे नियोजित जागेवरून स्थलांतर केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ दादा काळे यांनी केला आहे। पुलाचे काम गाव नकाशा, मंजूर आराखडा व तांत्रिक बाबींची संपूर्ण चौकशी करूनच करण्यात यावे, तसेच सुरू असलेल्या कामाच्या दर्जाचीही तपासणी करावी अशी मागणी त्यांनी केली। पुलाचे काम नियोजित ठिकाणीच झाले पाहिजे, अन्यथा आमरण उपोषण करू असा इशारा हरिभाऊ दादा काळे यांनी दिला आहे। स्थलांतराचे नेमके कारण प्रशासनाने स्पष्ट करावे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाची गुणवत्ता व आराखड्यानुसार अंमलबजावणी तपासावी अशी मागणी त्यांनी केली। या प्रकरणामुळे आंबेडकर चौकातील पुलाचे काम चर्चेत आले असून प्रशासन आता काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। ते पूल चालू आहे सध्याला आता नंतर केलेलं आहे, असं एक नागरिकांची म्हणणं आहे। काय सांगणार पडतंय संदर्भात तुम्ही? कारण रोड त्याचा दुसऱ्या साईडला रस्ता होता आणि तो एकदम डबल एनी पलटी केली, तर हा कुठल्या नियमाला धरून केला का, कुठला सर्वे झाला का, कोणत्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, याची पोल खणणं अत्यंत गरजेचं आहे। पाणी कुठून येतं काय तुम्हाला माहिती? आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पाहत रहा स्टार इंडिया। फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया वन ला फॉलो करा। पाहिल्याबद्दल धन्यवाद।